वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर या दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी राष्ट्रीय दृष्टिहीन संघाकडून करण्यात आली आहे। हे सगळे एकत्र महेश सोसायटी जवळ जमले आहेत। नेमकं काय घडलं होतं तेव्हा? आंदोलन म्हणजे त्यावेळी पिस्तूल घेऊन आलते ते आणि त्यांच्याबरोबर जेवढे बॉडीगार्ड आणि सगळे होते पूर्ण त्याचे आम्ही पुरावे सबमिट केलेले आहेत CP साहेबांना। सगळेच पुरावे आम्ही सबमिट केलेले आहेत। तरी त्याच्यावरती चौकशी चालू आहे, FIR झालेली आहे त्याच्यावरती। पण तरी बी जे तपास यंत्रणा आहे किंवा मग जे काय हे आहे ते तेवढं ह्यांनी करत नाहीये। हे चालू आहे, हे गुंडाराज चालू आहे। एखाद्या IAS ऑफिसरच्या आईनी त्यांच्यावर कारवाई करावी, तिने एखाद्या गुंडासारखी लिव्हर म्हणजे ही आधुनिक काळातली फुलंदिवी, अशा फुलंदिवीला कारवाई व्हायलाच पाहिजे आणि नुसती कारवाई नाही तर ह्या सर्व कुटुंबियावर कारवाई व्हायला पाहिजे। आम्ही हे आजचं जे आंदोलन करतोय कारण ह्या खेडकर कुटुंबावरती एवढी वाईट वेळ आली की दिव्यांग गरिबांची जागा यांनी बळकावली आहे, म्हणून आम्ही आजी जी भीक गोळा करणार आहे ते आम्ही त्यांच्या घरून त्यांना देणार आहोत। हे सगळं आंदोलन तुम्ही करताय, आता त्यांच्यावर कोणती कारवाई करणे तुमची मागणी काय आहे? मागणी ही आहे की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, त्याच्यावरती जर आज शेतकरी नांगर हातात घेऊ शकतो तर तलवारही घेऊ शकतो, पण पोशिंदा असल्यामुळे तो संयमाने राहिलाय, त्याचा गैरवापर गैरफायदा घेऊ नये एवढी निषेधार्थी आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतो। ह्यांच्यावर त्वरित कारवाई करावी, ह्यांच्यावर कोणाचा बरदास्त आहे? सगळ्यांच्यावर कारवाई व्हावी असं माझं स्पष्ट मत आहे। 1 वर्षाचा कालावधी गेले आणि आता जर गुन्हा घडून पण तुम्ही कारवाई करत नाही तर हे खूप अन्यायकारक गोष्ट आहे। कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, ABP नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझंचा दुसरा सीझन।